हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सगळीकडेच ही तयारी चाललेली असणार की आज ते संध्याकाळीच लक्ष्मीपूजन, पण आपली सकाळपासून खूप गडबड गडबड चाललेली असते ना. तर मी इथे सकाळचं दिवाबत्तीचं वगैरे काम चाललेलं आहे मिस्टरांचं, आणि मी इथे त्यांना हार वगैरे बनवून दिलेला आहे. म्हणजे मी प्रत्येक सणाला ना ॲक्च्युली घरातच फुलं आणते आणि हार वगैरे बनवते. तर मी तिथे तुम्हाला असं दाखवते की मनोहर बाहेर ना हार लावतो आहे म्हणून. तर मी इथे हार बनवते. तर हार बनवताना मी काय करते माहिती आहे, जे आपलं गोंड्याचं पाटचं देठ असतं ना, ते आपण तोडून तोडून मग घालतो ना, हार ओवतो ना, फुलं ओवतो. तर ते सुरुवातीला मी असं ओवते. त्या म्हणजे जेणेकरून ना ते हे निघत नाही, त्यातून फुलं ना बाहेर पडत नाहीत. तर तसं ते अडकवण्यासाठी मी एक देठ किंवा त्याचं पाटचं असतं फुलाचं, ते मी ओवून घेते पहिला. त्याच्यानंतर सगळे हार मी बनवून घेते. तर मस्तपैकी ना असे मी 2 हार बनवलेले आहेत. म्हणजे एक आहे स्वामींच्या फोटोसाठी आणि दुसरा आहे देवारासाठी. तर इथे माझे दोन्ही पण मस्तपैकी एक दरवाजासाठी तोरण बनवून झालेलं आहे आणि एक हार बनवून झालेला आहे, आणि आता मी दुसरा हार बनवते. तर मस्तपैकी तुमची पण सगळी अशीच गडबड चाललेली असणार ना. तर माझी पण अशीच गडबड इथे चाललेली आहे. सकाळची सगळी कामं वगैरे तशी आटपलेली आहेत आणि आता फक्त माझा हार वगैरे ओवून द्यायचं काम चाललेलं आहे. बाकी जेवण वगैरे बनवायचं काम आहेच. तर इथे माझे हार वगैरे ओवून झाल्याच्या नंतर मी इथे थोडंसं ना मिताली बाहेर रांगोळी काढत होते. तर मी बोलली की काय काढलं म्हणून बघूया, पण थोडंसं शूट करायला गेलेली. तर तिने छान रांगोळी काढत होती ती, आणि माझं इथे मग मी किचनमध्ये आली दुपारच्या जेवणासाठी. आणि काय नाही, एकदम साधं सिंपल जेवण आज मी बनवणार आहे. साधं सिंपल म्हणजे सेम परत पनीरच पाहिजे आहे. कारण सणवार वगैरे बोलले ना की असं पनीर मशरूम असे पनीर मशरूम असे नॉर्मल आहे, पण घरातल्या मुलांना असं वाटतं की नाही, असं पनीर मशरूम वगैरेच बनवत जा. तर ते जरा छान वाटतं जेवायला वगैरे. म्हणजे असं वाटतं की सणावाराचं काहीतरी जेवण बनवलेलं वगैरे आहेच. मुलांचं काय वेगळंच डोकं चालत असतं. तर असो, घरामध्ये खूप म्हणजे आता मी जेवणामध्ये म्हणजे हे केलेलं आहे, पनीरची भाजी बनवणार आहे आणि पुरी वगैरे अजिबात बनवणार नाही आहे. खूप तेलकट झालेलं आहे, त्यामुळे ना पुरी वगैरे नाही बनवणार, आणि गोडामध्ये बनवणार आहे, खीर बनवणार आहे. आपल्याकडे ना घरामध्ये गोड पदार्थ म्हणजे आता दिवाळीचं फराळ वगैरे बनलेलंच आहे, पण ना मुलं जेव्हा बनत असतं ना तेव्हाच काय खाल्लं ना तर खातात, नंतर मला त्या डब्यांकडे बघतच नाही. आणि जेव्हा दिवाळी संपत येते ना तेव्हा सगळे डबे ना खडखड शोधायला जातात. तर इथे ना म्हणून मी काय केलं की आता नैवेद्यासाठी म्हणजे अगदीच आज लक्ष्मीपूजन आणि काहीच नाही, म्हणजे स्वीट वगैरे आहेच घरामध्ये, पण घरात पण काहीतरी त्या दिवशी झालं पाहिजे ना गोडाचं वगैरे. म्हणून मी शेवयाची खीर बनवलेली आहे गोडामध्ये, आणि पनीरची भाजी, एक पालाभाजी बनवलेली आहे, चवळीची भाजी, आणि दुसरं आहे की आपलं नेहमीचंच चपाती आणि भात. तर इथे माझी तीच प्रोसेस चाललेली आहे. म्हणजे मी पनीरची भाजी मागच्या टायमाला तुम्हाला दाखवलेली, मेथी आणि पनीर बनवलेली ना, तर आज मी मेथी वगैरे नाही घातले आणि पनीर घातले. म्हणजे पनीरची भुर्जी कशी करतात, कांदा टोमॅटो वगैरे स्लाईस करून घातलेले आहेत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पनीर असं हातानेच स्मॅश केलेलं आहे आणि त्याच्यात घातलेलं आहे, आणि थोडंसं पनीरचं पीस आहे ना ते मी असं क्यूब केलेले आहेत त्याचे, तर मी ते घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि मिस्टरांना अशी खूप ग्रेव्ही वगैरे अशी पेस्ट करून ग्रेव्ही तशी ना अजिबात पनीरची भाजी किंवा मशरूमची भाजी तशी आवडत नाही. पण मी याच्यामध्ये काय केलं, अगदी थोडंसं एकच चमचा तो पनीर मसाला असतो ना ते घेतलेला आहे, आणि थोडीशी त्याची पेस्ट बनवून टाकलेली आहे. ते काय टाकलं लगेच पाणी त्याचं अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, म्हणून जास्त ग्रेव्ही झालेली नाही आहे. आणि छान अशी बऱ्यापैकी कांदा टोमॅटो वगैरे घालून अशी मी पनीरची भाजी छान अशी बनवून घेतलेली आहे. एका साईडला माझी खीर चाललेलीच आहे, आणि डाळ भाताचा कुकर मी लावून घेतलेला होता. म्हणजे भात झालेला आहे, फक्त डाळीला फोडणी घालायची. आणि मस्तपैकी आज मी ना वाटणाची डाळ बनवणार आहे. वाटणामध्ये मी खोबरं लसूण अद्रक आणि जिरं हळद हे एवढंच घेणार आहे, आणि मस्तपैकी ते वाटण मी डाळीमध्ये घालणार आहे, आणि मग राई जिरा कढीपत्त्याची डाळीला फोडणी देणार आहे. तर इथे ना माझी भाजी झालेली आहे फायनली, आणि मी याच्यावरती ना शेवटी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी माझ्याकडे ना एकदम नरम झाली होती, तर मी ना माझा हांडा पाण्याचा गरम असतो त्याच्यावरती थोडा टाईम ठेवली होती, म्हणजे ती मस्तपैकी कुरकुरीत होते.
आणि फायनली बघा माझं इथे मस्तपैकी पनीर भुर्जी पण झालेली आहे. आणि बघा जास्त अशी ग्रेव्ही नाही झालेली आहे ना, सुकी झालेली आहे ना, म्हणजे ती खायला पण छान लागते. आणि इथे माझी खीर पण झालेली आहे. तर माझं दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी सगळं झालेलं आहे. आणि चपात्याच चपात्या म्हणजे तेच नेहमीप्रमाणे असे फुलकेच बनवलेले. तर मी इथे सगळं माझं जेवण झाल्याच्यानंतर आज ना पूर्ण किचन आज दुपारीच सगळं क्लीन करून ठेवणार आहे. कारण की संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे, मग सगळी गडबड असते. म्हणजे आपल्याला सगळी तयारी वगैरे पण करायची असते ना. आणि त्यात आपली स्वतःची पण म्हणजे तयारी असते. लक्ष्मीपूजनची आपण सगळी तयारी करतच असतो. एका साईडला ते काढून ठेवत असतो, सगळेच काय काय सामान वगैरे लागणार ते काढून ठेवत असतो. त्याच्यानंतर परत स्वतःची आपली तयारी असते, म्हणजे थोडासा नट्टापट्टा पण असतो ना. तर ते सगळं म्हणजे करायला टाईम वगैरे लागतं. नंतर मग किचनकडे म्हणजे गॅसवरती काय बनवायचं आहे जेवण वगैरे मी काहीच म्हणजे फक्त कदाचित लागलं तर मला भात घालावा लागेल. बाकी भाजी डाळ वगैरे माझं 2 टायमाचं एक्स्ट्राच मी बनवून ठेवलेलं आहे. तर इथे मस्तपैकी माझं किचन वगैरे मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता माझं टाईम झालेलं आहे जेवणाचं. म्हणजे मी जेवणामध्ये ते बघा आहे ना, खीर आहे, पनीरची भाजी, चवळीची भाजी, सलाड, डाळ भात आणि मी ते फुलके बनवलेले. तर छान असं मस्तपैकी जेवणाचा बेत झाल्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे केला. आणि त्याच्यानंतर परत घरातून सगळी झाडू वगैरे मारून घेतलेली आहे, कारण का आज रात्री झाडू मारली जाणार नाही ना, त्याच्यासाठी मस्तपैकी मग आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. देवाची पूजा करायची आहे, आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून परत डबल आंघोळ. आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी म्हणजे आता इथे पूजेला गडबड होऊ नये, ऐन टायमाला हे कुठे आहे गं, ते कुठे आहे गं, मी सगळी तयारी करून देते. कारण का पुढे मग पूजा वगैरे काय काय मांडायचं वगैरे पण काम मीच करते. पण पूजा जेव्हा करायची असते तेव्हा मी मनोहरला सांगते की तू पूजा करून घेत जा, मी तुला सगळी तयारी करून देते. तोपर्यंत त्याची आंघोळ वगैरे झालेली असते आणि तो चेंज वगैरे करून येईल आणि मी इथे सगळी तयारी करून ठेवेल. मी इथे सगळी तयारी वगैरे करून घेईपर्यंत त्याच्यानंतर मी माझी स्वतःची तयारी करायला जाईल. तर इथे सगळे जेवढी फळं वगैरे लागणार आहेत, विडा लागणार आहे किंवा जे पूजेला झाडू वगैरे मी नवीन घेतलेली आहे त्या आठवणीने मी इथे काढून ठेवलेली आहे. ऐन टायमाला माझं इथे हे विसरलीच होती, मी कमळ काढायची विसरली होती. तर मला मितालीने आठवण करून दिली. तो कमळ मी इथे काढून ठेवलेला आहे. म्हणजे जे जे वस्तू लागणार आहेत ना ते छान एका परातीमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मस्तपैकी एकदम साधी सिंपल मी फक्त खूप भरून अशी पाटाच्या भोवती, कारण का माझा प्लॅटफॉर्म आहे ना तो छोटासा असल्यामुळे मला खूप मोठी रांगोळी वगैरे पाटाच्या भोवती वगैरे काढता येत नाही. मग मी फक्त स्वस्तिक काढते. जेव्हा पण मी पाटावरती अशी काय पूजा मांडायची असते ना तेव्हा मी खाली फक्त स्वस्तिक काढते सफेदवाली रांगोळीने. त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी हळदी कुंकू वगैरे घालते आणि मग पाट ठेवते. तर इथे मस्तपैकी मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि छोटंसं त्याच्या पुढे ना एक फुलाची डिझाईन काढलेली आहे, बस एवढंच काढते. याच्यावरती मस्तपैकी मी हळदी कुंकू वगैरे घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी एक चौरंग जो आहे ना तो मी ह्याच्यावरती चौरंग ठेवलेला आहे. तर माझा चौरंग पण आहे ना तो काय झाला आहे, खूप वर्ष झाले त्याला, मला वाटतं जवळजवळ ना 15 वर्ष झाले असतील त्याला. तर त्याचे ना सगळे त्या चौरंगाचे ना पूर्ण कलर आणि ना जे प्लाय असतो ना तो प्लाय सगळा सुटलेला आहे त्याचा. हे तुम्ही बघू शकता, एका साईडला दिसतंय ते आणि दुसऱ्या साईडने तर पूर्ण पट्टीच निघालेली आहे. तर ते काय म्हणजे ॲक्च्युली आपण धुवून वगैरे ठेवतो, परत धुवून घेतो, तर ते ओलं ओलं होऊन होऊन तसं झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी सगळी बघा इथे लाल कपडा वगैरे घालून मग नंतर मी पूजेची सगळी त्याला तयारी करून दिलेली आहे. म्हणजे लक्ष्मीची मूर्ती, म्हणजे लक्ष्मीची मूर्ती आहे ना त्याला पण खूप म्हणजे मी जेव्हा जुन्या घरामध्ये आलेली राहायला त्याला 16 वर्ष झाले, तेव्हा पहिल्या दिवाळीला मी पूजा केलेली तेव्हा मी घेतलेली आहे. तेव्हा माझा तेवढा बजेट पण नव्हता आणि मी तीच लक्ष्मी मूर्ती मी पूजेला दरवर्षी ठेवते. तर ती थोडीशी ना त्यामध्ये ना चांदी बोललं तरी पण ना चांदी प्रॉपर चांदी नाही आहे, त्यातनं मला वाटतं मिक्स आहे. म्हणून माझी ना ती मी ना अशी पितांबरीने वगैरे देव घासत नाही ना त्याच्यामुळे, आणि जर घासले ना मी सुरुवातीला घासत होती, घासले तर त्यात पूर्ण ना कलरच चेंज होऊन जातो. म्हणजे ते चांदीचं व्हाईट कलर आला पाहिजे आहे ना ते न येता मग दुसराच कलर लालसरसारखा कलर येतो, म्हणून मी ती घासायचीच सोडून दिलेली आहे. तर इथे मस्तपैकी माझी ती छोटीशी लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवलेली आहे पूजेमध्ये. तांबणामध्ये तांदूळ घातलेत आणि त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर जी झाडू वगैरे आहे ती मांडून ठेवलेली आहे. फळं सगळे धुवून पुसून वगैरे घेतलेली आहेत. तर ते सगळं माझी मांडणी आता
चाललेली आहे की जेणेकरून माझं एवढं सगळं झालं की नंतर मग मनोहर पूजा करून घेईल. तर इथे बघा विड्याची पानंपासून वगैरे सगळं धुवून पुसून मी मस्तपैकी छान अशी माझी लक्ष्मीपूजेची तयारी चाललेली आहे. आणि हा जो बघा माझा आयुषचा पहिला म्हणजे काल रात्री त्याला ना ॲक्च्युली हे मिळालेलं होतं बोनस बोललं तर तो ना फक्त प्रॅक्टिससाठी जातो, पण त्या लोकांनी त्यांच्या स्वखुशीने त्याला ना एक अमाऊंट दिलेली होती आणि एक मिठाईचा बॉक्स. आणि माझ्या आयुषचा पहिला बोनस म्हणजे मी बोलू शकते आणि स्वीट बोलू शकतो, तो मी देवाच्या पुढ्यात ठेवणार आहे. तर तेच मी मला इथे दाखवायचं होतं की मला खूप खुशी झाली होती ते की त्याला ते मिळालं होतं आणि माझ्या मुलाचं पहिला पेमेंट वगैरे आलेलं होतं ते. तर ते इथे सगळं पूजेला मी सगळं ठेवलं होतं. त्याच्यानंतर ते जे पण माझ्याकडे छोटी मोठी इयरिंग्स वगैरे जे आहे ना तेच मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि सगळं मस्तपैकी छान अशी पूजेची सगळी तयारी मनोहरला करून दिलेली आहे. जेवढं घरामध्ये स्वीट वगैरे होतं ते मी पर्सनल स्वतः पण आणलं होतं. स्वतःच्या पैशाने बोलतात ना आणावं लागतं, ते पण मी आणलं होतं. तर ते मस्तपैकी म्हणजे बघा किती छान तयारी झालेली आहे. मस्त छान माझी लक्ष्मीपूजन झालेली आहे. मनोहरने पूर्ण पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि माझ्या मित्तूने काढलेली रांगोळी आहे. त्याच्यानंतर इथे बघा मुलांनी वगैरे तयारी करून घेतलेली आहे की आता लक्ष्मीपूजनला आम्ही पाया वगैरे पडणार ना. तरी सगळ्यांच्याच घरामध्ये असतं ॲक्च्युली की मस्त की छान तयार वगैरे होतात. तर माझं मस्त घर पण त्याच्यावर तुम्हाला दाखवते की छान अशी घर माझं सजवलेलं आहे. माझी पूजा पण मस्त छान झालेली आहे. आणि हे बघा आमची इथे पूजा चाललेली आहे. मनोहरने पूजा करून घेतल्याच्यानंतर मी तयार होऊन आलेली आहे आणि मग लक्ष्मी माताला हळदी कुंकू वाहून झाडूला हळदी कुंकू वाहून मग मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. छान अशी देवाला नमस्कार करून घेतलेला आहे. आणि आयुष मी तुला पण सांगितलं की आता तुम्ही नमस्कार करून घ्या. तर इथे छान अशी माझी मस्तपैकी लक्ष्मीपूजन झालेली आहे. तुमची लक्ष्मीपूजन कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा. कमेंट तर तुम्ही करतच नाही, पण असो मला ती आता सवय झाली ना, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगते की कमेंट करून सांगा बरं. ठीक आहे. हे बघा इथे माझी मस्तपैकी आम्ही सगळे फॅमिलीने छान मस्तपैकी देवाची पूजा वगैरे केलेली आहे. इथे माझी लक्ष्मीपूजन झालेली आहे. त्याचं थोडंसं शूट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय काय बघा इथे ठेवलेलं आहे सगळं नैवेद्य, म्हणजे घरातला फराळापासून ते अगदी बाहेरच्या स्वीटपासून मी इथे ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी. त्याच्यानंतर मग घरातल्या देवाचं थोडंसं शूट करून घेतलेलं आहे की माझी पूजा कशी झालेली आहे. आणि हे जे हार घातलेले आहेत ना ते मी बनवलेले आहेत बघा. आणि माझं परत राहिलेलं आहे, जेव्हा मी स्वामींकडे मी शूटच नाही केलं तर ते माझं तिकडचं राहूनच गेलं शूट करायचं. त्याच्यानंतर इथे मस्तपैकी बघा इथे आम्ही मस्त चौघं पण आहोत, चौघंच घरामध्ये आहोत, पण असं काय सणवार असेल आणि सगळे एकत्र असतील तर जाम भारी वाटतं ना. कारण का त्यानंतर मग आपापले सगळेजण घरातून बाहेरच असतात. अगदी रात्री सकाळी भेटतात आणि मग परत रात्री. तर इथे छान आम्ही चौघांनी पण लक्ष्मीपूजन एन्जॉय केलेलं आहे. मस्त आमचं दिवाळीचा सण खूप छान साजरा केलेला आहे आम्ही. एकदम हसत खेळत सगळ्यांना तुम्हाला लोकांना हॅपी दिवाळी. इथे मी तेच तुम्हाला बोलते की हॅपी दिवाळी. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर त्याच्यानंतर ना मस्तपैकी इथे आमचं फोटो वगैरे काढून झाल्याच्यानंतर मी सकाळी मुलांना ओवाळायचं माझं राहिलं होतं. तर इथे आता मी तिघांना पण ओवाळून घेते. तर आयुषला जायचं होतं कामाला, पण त्याला बोलले 2 मिनटं बस आणि मग त्याच्यानंतर मी तुला ओवाळून वगैरे घेते मग जा. कारण की मी सकाळी माझं तेच राहिलं होतं, तर मला बोलली ना की सगळी गडबड होती आणि त्याच्यानंतर मी हार वगैरे ओवत बसली ना तर त्याच्यामध्येच टाईम गेला. आणि मेन म्हणजे माझ्या खरंच डोक्यातूनच निघून गेलं की आज ओवाळणी वगैरे करायची आहे. मग इथे ना नंतर सगळं म्हणजे झाल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, दिवे वगैरे सगळे बघितल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, अचानक लक्षात आलं की अरे ह्या लोकांना ओवाळून घेते आता, नाहीतर मग आता नाही ओवाळलं तर परत राहून जाईल. मग आयुष डायरेक्ट येतो रात्री 11:30 वाजता आणि इतक्या रात्री काय ओवाळायचं वगैरे म्हणून मी ह्या लोकांना तिघांना पण ओवाळून घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी परत ओवाळायचं असतंच, पण मी बोलले की आजचा जो दिवस असतो ओवाळणीचा तो मेन असतो ना, त्याच्यामुळे मी ह्या तिघांना पण मस्तपैकी ओवाळून घेतलेलं आहे. मी तू माझी ना केव्हा तिला सांगितलं ना की जबरदस्ती मी त्याला पाया पड, तरी पण ती ना वाकतच नाही. पाया पड मी बोलली तुला नंतर कळेल की कसं पाया पडायचं असतं. आणि आयुषला न बोलता त्याने माझ्या पाया पडलेला आहे. तेच तिला मी ते सांगत होती, तू पाया पड, पण ती होते की नाही मी पडली ना, ते बघा अशी पडली ती माझ्या पाया. बोलते पडली मी तुझ्या पाया. इतकी बदमाश आहे ना ती, नाहीच म्हणजे पाया पडतच नाही ती.
तर इथे मस्तपैकी सगळ्यांना ओवाळून वगैरे घेतलेलं आहे आणि आता मितू चालले तिच्या मैत्रिणीला विश करण्यासाठी आणि आयुष चाललेला आहे त्याच्या कामासाठी. तर मस्तपैकी छान अशी माझी हे झालेली आहे, लक्ष्मीपूजन झालेली आहे. छान दिवाळी घरामध्ये छान साजरी झालेली आहे. मग नंतर मी आलेली आहे खाली माझ्या मैत्रिणींना भेटायला. तर मस्तपैकी त्यांच्याबरोबर पण मी दिवाळी छान सेलिब्रेशन केलेलं आहे. माझी एक मैत्रीण त्यातून मस्तपैकी मुलाबरोबर फटाके फोडत होती आणि मी तिची फक्त शूट करत होते. दुसरी इथे उभी आहे, ती मुलीबरोबर फोटो वगैरे काढणं ते चाललं होतं. आम्ही पण फोटो वगैरे काढलेले आहेत. खूप मजा केलेली आहे खाली. अजून ह्यातली माझी एक मैत्रीण आलेली नाही आहे. ती खूप उशिरा आली, पण त्याच्यावरून मी तोपर्यंत घरी आली होती निघून. नंतर मला ती फोन करून बोलते की ये ना. वेळी की नाही आता नाही येणार. तिचं पण घरामध्ये सगळ्यांची कामं वगैरे असतात ना, त्याच्या हिशोबाने पण ती आलेली होती. तर मस्तपैकी बघा तिच्या मुलांनी आणि सगळे फटाके वगैरे किती छान फोडत होते. थोडंसं शूट केलेलं आहे की खाली आम्ही किती एन्जॉय वगैरे केलेला आहे. ते छान मस्तपैकी एन्जॉय वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी घरी आलेली आहे आणि हा माझा फर्स्ट फ्लोअर, जिथून बाहेरून मस्तपैकी लाईटिंग वगैरे दिसते. तर ती मी थोडीशी शूट केलेली आहे आणि छान असा मस्तपैकी लक्ष्मीपूजनचा दिवस माझा साजरा झालेला आहे. मस्त आनंदात गेलेला आहे. तुमचा पण मस्त भरभराटीचा आणि आनंदाचा दिवस जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. बाय.